31 मार्च नंतर या 10 वस्तूंचे भाव डबल होणार. लॉकडाऊनच्या भीतीनं लोकांची भयानक खरेदी, ज्याचा परिणाम म्हणून या 10 वस्तू 72 तासात महागणार. सर्व लोकांसाठी सरकारच्या अर्जंट सूचना. युद्धामुळे देशात कोरोनासारखं संकट निर्माण होण्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. देश बंद होणार की तारीख कोणती, याचीच प्रत्येकाला माहिती हवी होती. पण आत्ताच काही मिनिटांपूर्वी एक धक्कादायक बातमी आली की लॉकडाऊनमुळे या 31 मार्च नंतर या 10 वस्तूंचे भाव प्रचंड वाढणार आहेत. महागाईचा उच्चांक निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारनं यादी जाहीर केली आहे या 10 वस्तूंची. त्या 10 वस्तूंचे भाव प्रचंड वाढणार. मग नेमकं लॉकडाऊन कधीपासून लागणार आहे? लॉकडाऊनमध्ये काय बंद होणार, काय सुरू राहणार, कोणत्या त्या 10 वस्तू आहेत की ज्याचे भाव एप्रिलमध्ये 4 पटीनं वाढणार? महाराष्ट्रामध्ये याचा कशा पद्धतीनं परिणाम होणार? या वस्तू अशा आहेत की ज्या तुमच्या स्वयंपाकघरात दररोज लागतात, ज्याच्याशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आणि तुमचा दिवस संपत देखील नाही. पण आता लॉकडाऊनची शक्यता आणि वस्तूंचा तुटवडा यामुळे तुम्हाला 4 पट पैसे मोजावे लागतील. या महागाई वाढवण्याची तारीख सरकारनं फिक्स केली आहे, 1 एप्रिल. पण त्याआधीच लोकांनी खरेदी करावी यासाठीच सरकारकडून यादी जाहीर झालेली आहे. आता लोकांकडे फक्त काही दिवस उरले, कारण महागाई असा उच्चांक गाठणार आहे की विचारच सोय नाही. सरकारनं त्यामुळे 10 वस्तूंची यादी जाहीर केलेली आहे. या यादीतल्या वस्तू जर तुमच्या घरात संपल्या असतील तर तातडीनं आणून ठेवा, अशी माहिती प्रशासनानं दिली. कारण जर का तुम्ही 31 मार्च नंतर दुकानात गेले आणि तुम्ही ही वस्तू मागितली की तुम्हाला वाटेल 10 रुपयाला असेल, 20 रुपयाला असेल, पण तीच वस्तू 4 पट, म्हणजे तुम्हाला कदाचित 20 रुपयांच्या वस्तूला 80 रुपये द्यावे लागू शकतात. परत एकदा विचार करा, नेमकं काय बंद होणार? आजच्या बैठकीत जे मुद्दे समोर आले ते धक्कादायक आहेत. जर इंधन संकट खरंच ओढवलं तर सर्वात आधी खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येतील. एसटी बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. इतकंच नाही तर आयटी हब मानल्या जाणाऱ्या पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते. कारण जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या ऑफिस इमारती चालवणं अशक्य होईल. गॅस सिलेंडरच्या बाबतीत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने नवीन बुकिंग करता येणार नाही, असे संकेत आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तुम्ही जर उशीर केला तर तुमचं Thank you खूप for your मोठं warm नुकसान welcome. होऊ The शकते. honor is कारण ours, Prime वस्तू Minister. फार Our गरजेचं आहे. partnership will bring great स्वयंपाक progress. We are त्याच्याशिवाय committed. होऊ शकत नाही. नमस्ते मोदी जी, ये उपासमारीची आपके वेळ लिए. येऊ शकते. धन्यवाद. अशा बहुत प्रकारची सुंदर है. धक्कादायक लिस्ट आता जाहीर करण्यात आलेली आहे. पण याच 10 वस्तूंची यादी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 10 वस्तूंची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू The नका. situation is under control. कारण Rescue की teams ह्या are on site, बातमीला clear the तुम्ही debris. साधी सुद्धा We are ensuring the समजू safety नका. of all जसं personnel तुम्हाला and will माहित provide आहे की updates युद्ध shortly. ज्यावेळेस सुरू झालं A होतं tragic crash has occurred, त्यावेळेस claiming the गॅसचा life of a तुटवडा prominent political जाणवणार अशा figure. बातम्या येत Emergency होत्या. teams are on पण site as लोकांनी the investigation दुर्लक्ष केले. begins. आणि आज अक्षरशः रांगा राहून देखील गॅस सिलेंडर मिळत नाही. पेट्रोल डिझेलच्या बाबतीतही भयानक भाववाढ आता लागू करण्यात येणार आहे. पण त्यासोबतच घरगुती 10 वस्तूंचे भाव वाढल्यामुळे आता लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडतोय? पण दादा, जेव्हा घरातलं तेल संपतं आणि दुकानात गेल्यावर कळतं की डबा आता 5,000ला झालाय, तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या बाजारात काय चाललंय माहितीये का? काल रात्रीपासूनच किराणा मालाच्या दुकानाबाहेर रांगा लागायला सुरुवात झालीये. पुण्या मुंबईतले मोठे मॉल्स असोत किंवा आपल्या ग्रामीण भागातली छोटी दुकान, सगळीकडे एकच धावपळ उडाली. लोक पोत्यांनी भरून घरी न्यायला लागलीयत. अहो, महिलांची तर अवस्थाच वेगळी आहे. आपल्या घरातील गृहिणींना सवय असते की एखादी वस्तू महाग होणार म्हटलं की त्याचं बजेट कोलमडतं. काल मी स्वतः पाहिलं, एका किराणा दुकानात 2 माऊली भांडत होत्या की शेवटचा तेलाचा डबा कोणी घ्यायचा. ही साठवणुकीची स्पर्धा का लागलीये? कारण प्रत्येकाला वाटतंय की उद्या मुलांना खायला काय द्यायचं. काल पेट्रोल पंपावर जशी गर्दी होती तशीच आता मिठाच्या आणि साखरेच्या पोत्यांवर लोक तुटून पडलेत. काही व्यापाऱ्यांनी तर आत्ताच मालावर स्टॉक संपला असे बोर्ड लावायला सुरुवात केली आहे. पण खरं तर गोदामात आहे फक्त ते भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, ही वेळ शांत बसण्याची नाही. लॉकडाऊन लागण्याची भीती आणि युद्ध या दोन्ही गोष्टींचा थेट फटका तुमच्या चुलीला बसणार आहे. आता प्रश्न येतो, नेमकं काय बंद होणार? कोणत्या तारखेला लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर पुरवठा साखळी सुधारली नाही तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध लादले जाऊ शकतात. यामध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद राहण्याची शक्यता आहे. पण कोणती सेवा चालू राहील? कोरोनाच्या काळात जस मेडिकल स्टोअर्स, दवाखाने आणि दूध भाजीपाल्याची दुकान काही ठराविक वेळेत चालू होती, तसंच काहीच नियोजन आताही केलं जाऊ शकतं. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना फक्त पार्सल सुविधेची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण यावेळी सर्वात मोठी अडचण ही आहे
की जर गॅस आणि वीज नसेल तर हे हॉटेल्स तरी कसे चालणार? प्रत्येक 100 शब्दानंतर विचार करा, सामान्यांचं काय हाल होतील. आता टप्प्याटप्प्यानं आपण त्या 10 वस्तूंची माहिती घेणार आहोत. पहिली वस्तू आहे खाद्यतेल. महिलांच्या स्वयंपाकघरातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तेल. फोडणीचा आवाज आल्याशिवाय गृहिणीला चैन पडत नाही. पण आता हेच तेल सोन्याच्या भावानं मिळणार आहे. ग्रामीण भागात आपण शेंगदाणा तेल किंवा सोयाबीन तेल वापरतो. महिलांना सवय असते की सणवार असला की त्या जास्त तेल वापरतात, तळलेले पदार्थ करतात. पण आता विचार करा, जर तेलच 5 रुपये लिटर झालं तर लॉकडाऊनच्या भीतीमुळे पाम ऑइलची जहाजे समुद्रामध्ये अडकली आहेत. पाम ऑइल शिवाय आपलं कोणतंही तेल तयार होत नाही. त्यामुळे जे तेल आज तुम्हाला 150 रुपयाला मिळतंय ते 31 मार्च नंतर 600 रुपयांच्या पार जाईल. घरातील स्त्रियांनी आतापासूनच 2 ते 3 डबे भरून ठेवावे. नाहीतर पुढच्या महिन्यात चपातीला तेल लावतानाही 10 वेळा विचार करावा लागेल. दुसरी वस्तू, डाळी आणि कडधान्य. वरण भात हे आपल्या हक्काचं जेवण. तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभरा डाळ याशिवाय आपलं जेवण पूर्ण नाही. वाहतूक खर्च वाढल्यामुळे आणि लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे ट्रकमध्ये येणारा महाग होणार आहे. डाळींचे भाव 300 रुपये किलोच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पोळ्याच्या सणाला किंवा सणासुदीला पुरणपोळी करायची म्हटली तरी हरभरा डाळ परवडणार नाही. तिसरी वस्तू, साखर. सकाळचा चहा म्हणजे गरिबाचा टॉनिक. पण साखरेचा भाव वाढला की चहा कडू लागायला वेळ लागणार नाही. साखर कारखान्यांना लागणारे इंधन आणि युद्धाचा जागतिक परिणाम यामुळे साखरेचे भाव गगनाला भेटणार आहेत. आपल्याकडे 31 मार्च नंतर साखर थेट 100 रुपयांच्या पुढे जाईल. पाचवी वस्तू, चहा पावडर आणि कॉफी. साखरेसोबत चहा पावडरही महागणार आहे. सहावी वस्तू, मसाला आणि तिखट. जिरे, मोहरी, हळद आणि विशेषतः लाल तिखट. युद्धाच्या नावाखाली साठेबाज लोक आता मसाल्याचा दर वाढवत आहेत. उन्हाळ्यात महिला मसाला डबा भरून ठेवतात, पण यावर्षी हे काम तुम्हाला मार्चच्या आतच उरकावे लागेल. सातवी वस्तू, आंघोळीचे आणि कपड्यांचं साबण. साबण बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स परदेशातून येतात. कंपन्यांनी आताच किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. घरात लागणारे डिटर्जंट पावडर आणि साबण यांचा 6 महिन्यांचा साठा करा. आठवी वस्तू, गहू आणि तांदूळ. हे तर आपल्या जगण्याचा आधार आहेत. 31 मार्च नंतर गव्हाचे भाव 3-4 पटीनं वाढणार आहेत. जर तुम्ही आता गहू भरले नाही तर पावसाळ्यात तुम्हाला रेशनच्या धान्यासाठी तासातास रांगेत उभं राहावं लागेल. नववी वस्तू, औषधं आणि आरोग्य सुविधा. जीवनरक्षक औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. घरातील वृद्ध माणसांना लागणाऱ्या गोळ्या आत्ताच 1-2 महिन्यांची घेऊन ठेवा. 10वी वस्तू, सोने आणि चांदी. युद्धाच्या काळात सोन्याचा भाव 10 ग्रामला 1 लाखापर्यंत जाऊ शकतात. आता आपण कोरोनाच्या काळाशी तुलना करूया. कोरोनाच्या वेळी शत्रू एक विषाणू होता जो डोळ्यांना दिसत नव्हता. पण यावेळी शत्रू टंचाई आहे. तेव्हा आपल्याकडे धान्य होतं पण बाहेर पडता येत नव्हतं. यावेळी आपल्याकडे पैसा असेल पण विकत घ्यायला वस्तू नसतील. अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सेवा चालू राहतील असं सरकारनं सांगितलंय, पण तरीही लोकांचा विश्वास बसेनासा झालाय. कारण जेव्हा गॅसच नसेल तेव्हा हॉस्पिटलमधली जनरेटर्स कशी चालणार? जेव्हा डिझेलच नसेल तेव्हा रुग्णवाहिका कशी धावणार? नेमकं काय महाग होणार याची यादी आपण पाहिली, पण नेमकं काय काय बंद होणार आहे याची यादी संभाव्य जर आपण बघितली तर काळजाचा ठोका चुकतो. पण सरकारनं स्पष्ट केले की भारताकडे 3 महिन्यांचा अन्नसाठा सुरक्षित आहे. तरीही लोकांपर्यंत भीती पोचतीये. काही ठिकाणी लोकांनी मेणबत्ती आणि कंदील विकत घ्यायला सुरुवात केलीये, कारण त्यांना वाटते की लाईट कायमची जाईल. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा आणि गॅस जर मिळाला नाही तर लोड शेडिंग वाढू शकतं, हे वास्तव आहे. पण म्हणून देश अंधारात जाईल असं नाही. सरकार पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. पुढच्या काही तासांत सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्वे, गाईडलाईन्स जाहीर केली जातील. कोणत्या तारखेला काय बंद होईल आणि कोणत्या सेवा सुरू राहतील याची यादी सरकार प्रसिद्ध करेल. 31 मार्च हा डेडलाईन आहे. त्यानंतर मार्केट पूर्णपणे बदललेलं असेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही होती ती भयानक 10 वस्तूंची यादी आणि लॉकडाऊनची शक्यता. हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. आम्ही ही माहिती फक्त तुमच्या फायद्यासाठी आणि तुम्हाला सावध करण्यासाठी देत आहोत. आमच्या टीमनं जेव्हा मोठ्या व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढचे काही महिने सर्वसामान्यांसाठी खूप कठीण असणार आहेत. शेवटी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही परिस्थिती हाताळण्यासाठी डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. पेट्रोल पंपावरच्या रांगा, ATMवरची गर्दी आणि धान्याची साठेबाजी करून आपण कोणाचंच भलं करत नाही आहोत. उलट आपण आपल्याच बांधवांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहोत. येणारा काळ कठीण आहे यात शंका नाही, पण भारत हा असा देश आहे ज्यानं अनेक संकटांना हरवलाय. ही वेळही निघून जाईल. फक्त गरज आहे ती एकमेकांना साथ देण्याची. अजून एक महत्वाची गोष्ट, 8, 9 आणि 10 नंबरची वस्तू म्हणजेच गहू, तांदूळ, औषध
आणि सोन्याचा भाव याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः औषध आणि अन्नधान्य ही तुमची गरज आहे. जर तुम्ही उशीर केला तर लॉकडाऊन लागल्यावर तुम्हाला घराबाहेर पडणं मुश्किल होईल. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. अफवा पसरवू नका. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांच्या मनातील भीती दूर होईल आणि त्यांना वस्तुस्थिती समजेल. चला तर मग सावध रहा, सुरक्षित रहा. पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडून रहा. तर मित्रांनो, ही होती ती यादी जे सध्या सोशल मीडियावर आणि व्यापाऱ्यांच्या घोटात चर्चेत आहे. पण व्हिडिओ थांबवण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडं मनापासून बोलायचं आहे. बघा, आतापर्यंत आपण जे काही दृश्य पाहिले, एक शक्यता आहे. हा काही अधिक सरकारचा अधिकृत आदेश नाही. त्यामुळे लगेच घाबरून जाऊन साठेबाजी करायला सुरुवात करू नका. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा मुळीच नाही, तर तुम्हाला साबित करणं हा आहे. आपण कोरोनाच्या काळात पाहिले की अफवा कशी पसरते आणि अचानक वस्तूंचे भाव वाढतात. पण यावेळी जागतिक परिस्थिती आणि इंधन साई पाहते. आपण थोडं नियोजन केल्यावर कधीही चांगलं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला तुमच्या भागात सध्या किराणा मालाचे भाव काय आहेत? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक कमेंट दुसऱ्या एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा फायदा करू शकते. तुमच्या शहरात तेलाचा डबा किंवा साखरेचा भाव काय चालू आहे हे कमेंटमध्ये लिहिल्यामुळे आपल्याला एक अंदाज येईल की खरंच महागाई वाटते की ही फक्त भीती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठे करू नका. आपल्याला फक्त आपल्या घराचा विचार करून चालणार नाही. तर आपण गरज नसताना 5-5 पोती साखर भरून ठेवली तर ज्याला रोजच 1 किलो लागते ती मिळणार नाही किंवा महाग मिळेल. शेवटी आपण एकमेकांना साथ दिली तर या संकटातून बाहेर पडू शकू. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढच्या 24 तासात जर सरकारनं काही नवीन गाईडलाईन्स काढल्या किंवा 10 वस्तूंच्या यादीत काही बदल झाला तर तो सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. ऑफनवर विश्वास ठेवू नका. अधिकृत बातम्यासाठी आमच्याशी जोडून रहा. चला, जाता एवढंच सांगून सावध रहा, पण घाबरू नका. तुमचं मन कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण मी स्वतः तुमच्या कमेंट वाचणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.